लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। संवाद बैठक काल जी झाली त्यात जर का अपडेट पाहिलं गेलं तर संवाद कोणाबरोबर झाला तेच समजलं नाही। मुख्य त्यामध्ये संवादमध्ये राजन पाटील आणि त्यांचे काही चमचे हेच त्या संवाद बैठकीला होते। तालुक्यातील बाकीचे भाजप किंवा भाजपच्या बरोबर आघाडी असणारे कुठलेही नेते त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नव्हते। जे होते ते बाहेरच भेटले आणि बाहेरूनच निघून गेले। अशा प्रकारची अवस्था त्या संवादामध्ये दिसली। हा संवाद नव्हता तर हा भाजप आणि उमेदवाराबरोबरचा राजन पाटलांनी केलेला विसंवाद अशा प्रकारचा मेळावा होता। राजन पाटलाला माझं एकच म्हणणं आहे, राजन मालक, तुम्हाला एक सांगतो की पवार साहेबांच्या विरोधात गेलेला आजपर्यंत कोणी टिकला नाही आणि तुम्ही पण टिकणार नाही। हा निश्चित तुमची काय खेळी आहे ती मी ओळखलेली आहे आणि मोहोळ तालुक्यातील जनतेने ओळखलेली आहे की आजपर्यंत तुम्ही शिवसेना असेल त्यामध्ये दोन गट करायचे, एका गटाला जवळ करायचं, एका गटाला सोडायचं। आमच्या असणाऱ्या शरद पवार गटामध्ये पण तुम्ही विसंगती निर्माण करायचं काम करत आहात। शिवसेनेमध्ये तसंच करत आहात, काँग्रेसमध्ये तसंच करत आहात। तशा प्रकारचे ह्या वेळेस करेल आणि कुठल्याही विरोधकांना मेळच लागू द्यायचा नाही आणि आपण आपलं असणारी पोळी भाजायची। अशा प्रकारचं जर तुम्ही काम करत आहात हे निश्चित खरं आहे, परंतु तुमचा हा संवाद जो बैठक आहे ती संवाद बैठक मोहोळ तालुक्यातील जनता आज आमच्या बरोबर आहे आणि ती विसंवाद अशा प्रकारची बैठक निश्चित दाखवून देईल। ही एक ते लोकसभा तुम्हाला दाखवेल। यशवंत माने हाच असणारे एकतर गेटकेन आमदार आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे यशवंत माने ज्यावेळेस मोहोळ तालुक्यातील एखाद्या सामान्य माणसाला भेटायचं असेल, एखाद्या गावाला भेट द्यायची असेल तर तो वैयक्तिक अशा प्रकारचा आमदार भेट देऊ शकत नाही। त्यांची अवस्था गणपतीसारखी आहे। जेव्हा राजन पाटील आणि त्यांची दोन मुलं किंवा एखादा दुसरा त्यांचा लिंबू ज्यावेळेस त्या यशवंत मानेला घेऊन त्या गावात किंवा त्या युक्तीला भेटेल त्याच वेळेस यशवंत माने भेटतात। ही तालुक्यातील आज 4 ते 5 साडेचार वर्षातला अनुभव सामान्य लोकांना निश्चित आहे। त्यामुळे यशवंत मानेंनी जे विधान केलेलं आहे की रेकॉर्ड ब्रेक, त्यावेळेस असणारं रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं एकाच गोष्टीच होणार आहे की प्रणितीताई शिंदेंना जास्तीत जास्त मत मिळली जातील आणि आमचा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर आमचा उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस ह्या सगळ्यांचा असणारा एक चांगला मेळ आहे आणि आम्ही निश्चित त्यामध्ये जास्तीत जास्त वोटिंग करेल। हा असणारा विसंवाद जी बैठक झाली त्यामध्ये जनता विरोधात नेते हाच असणारा खरा विसंवाद तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल। त्यासाठी एक असणारी लोकनेते परिवाराचा सोशल मीडियावरील एक ग्रुप आहे ज्यामध्ये बिनकामाचे भरपूर टाळके आहेत, जे टाळके रोज उदो करतात आणि त्यांना मी सांगू इच्छितो की प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे ह्याच्या अगोदरच्या सुशीलकुमार शिंदे ज्या वेळेस उभा राहिले त्यावेळेस प्रत्येक वेळेस हे काही ना काही आरोप करतात आणि तो आरोप झाला की त्या आरोपासाठी असणारे डोळे पुसायचं काम त्या उमेदवाराकडून केलं जातं। त्यांची जी काय ते एक गाणं आहे, दाम करी काम वेड्या दाम करी काम, तशा प्रकारचं राजन पाटलाचं हे प्रत्येक निवडणुकीतील हे नवीन कॅसेट आहे आणि ते असणारं वाचतं की आम्हाला उमेदवार साथ देत नाही, आमच्याबरोबर उमेदवाराचा संवाद नाही आमच्याबरोबर, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांनी तशा प्रकारचं त्या उमेदवाराला वेटीस देतात। त्यांचं जे काय आहे ते त्यांना पोच झालं की कामाला सुरुवात। मोहोळ तालुक्यामध्ये प्राधान्याने भरपूर प्रश्न आहेत, कारण का मोहोळ तालुका हा जरी आज एक हाती असणारा 5-50 वर्ष जरी असला तर ह्या मोहोळ तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटॅलिटी असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला दिसत नाही। ह्या ठिकाणी एखादं स्मार्ट वर्कसाठीच असणारं काही विजन दिसत नाही। ह्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत काही दिसत नाही आणि ह्या सगळ्याच असणारं जर पाहिलं तर फक्त मी आणि माझा कारखाना आणि माझी असणारी आर्थिक परिस्थिती आणि लोकांनी माझ्याकडे होणारे जे गुलामीचं प्रमाण हे कसं वाढेल एवढंच असणारं सत्ताधीशांकडे दिसतं। मोहोळ तालुक्यात आज ही विकास आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।